हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण मजेत आहात ना? तर मजेतच राहा. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि नेगेटिव्हिटी दोन्ही असतात, तर त्या गोष्टींबद्दल मी आज थोड्याशा तुम्हाला सिक्रेट टिप्स सांगणार आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी एनर्जी कशी राहावी आणि त्यासाठी मी काय करते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिली टिप म्हणजे घरामध्ये सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या घरातील खिडक्या म्हणा, दरवाजे म्हणा, सगळे उघडून दिले पाहिजे आणि त्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते. जसं रात्रभरात आपल्या घरामध्ये जी नेगेटिव्हिटी झालेली असते, शांतता झालेली असते, तर सकाळी काय होतं ना की घरामध्ये प्रकाश म्हणा, ऊन म्हणा किंवा म्हणजे बाहेरची हवा, खेळती हवा असते, ती आपल्या घरामध्ये आल्याने आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येत असते आणि आपल्याला सुद्धा फ्रेश वाटत असतं. तर असं केल्यामुळे आपल्या घरातील एक निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्याला सकाळची कामं करण्यासाठी सुद्धा म्हणजे मन लागतं. तर सगळ्यात आधी म्हणजे आपल्या घरामध्ये काय होतं ना की बायकांना कधी कधी अस्वस्थपणा येतो, चिडचिड होते, सकाळचा टिफिन असतो, मुलांना रेडी करायचं असतं, त्यानंतर घरातली सगळी कामं असतात, इतकी सारे कामं करून आपल्याला खूप थकवा जाणवत असतो आणि आपल्याला कधी कधी खूप कंटाळा येतो. असं वाटतं की घराच्या बाहेर जावं, बाहेर फिरायला जावा, पण बाहेर गेल्यावरती सुद्धा आपल्याला असं वाटतं की कधी एकदा आपल्या घरी जाऊ. आणि घरामध्ये गेल्यावरती आपल्याला जी आपल्या घराची सवय असते आणि ज्या गोष्टी आपल्याला बाहेर बघायला मिळतात, तसंच आपल्याला असं होत असतं की आपण आपल्या घरी कधी जाऊ. आपल्या घरामध्ये आल्यामुळे आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं आणि आपल्याला आपल्या घरामध्येच आल्यावरती रिलॅक्स होतं. तर तसंच काही आपलं रुटीन असतं बायकांचं. तर अशा काही निगेटिव्हिटी आणि आपल्यामध्ये बॉडीमध्ये चेंजेस होतच असतात. काय होतं ना की बायकांच्या मनामध्ये म्हणजे खूप सारे विचार चालू असतात की घरामध्ये इतकं सारं काम करायचं आहे, रात्रीसुद्धा झोपल्यावरती सकाळी काय करायचं आहे ते आपल्या डोक्यामध्ये, माइंडमध्ये विचार चालू असतात. त्यामुळे आपलं सकाळी उठल्यावरती त्या कामाची चिडचिड आणि लवकर उठत असाल तर आपली झोप न झाल्यामुळे आपलं डोकं दुखल्यामुळे मग आपल्या घरातील आपल्या कोणत्याच कामाला मन लागत नाही किंवा काहीतरी दुखत असेल, त्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला चिडचिड होत असते. तर यावेळेस मी काय करते तर सकाळी उठले ना तर सगळ्यात आधी घरामध्ये टी व्ही लावून देते. टी व्हीवरती काहीतरी देवाची मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणा, अजून अशा बऱ्याच काही गायत्री मंत्र, अशा काही गोष्टी आपण सकाळी लावून दिल्या पाहिजे. आणि अशा काही आपल्या कानावरती ते मंत्र म्हणा किंवा काही जे आपण पूजा करतो ते सुद्धा आपल्या कानावरती पडत असतात आणि आपल्या घरामध्ये देवपूजासुद्धा सकाळी सकाळी केली की घरामध्ये अगदी फ्रेश वाटतं आणि घरामध्ये पूर्ण प्रसन्न वाटतं. पूर्ण घरामध्ये जसं आपण मंदिरात गेल्यावरती आपल्याला जसं प्रसन्न वाटतं तसं आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येत असते. तर सेकंड टिप अशी की घरामध्ये देवपूजा केली की आपण आपली जी पूजा केल्यानंतर आपण जे घरामध्ये आपण पूजा करत असताना आपलं जे मन देवापाशी लागलेलं असतं की आपल्याला खूप चांगलं वाटत असतं. अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत असते. तर पुढची टिप अशी की आपण घरामध्ये अशा तुम्ही छोटी बाल्कनी असो किंवा मोठी बाल्कनी असो, तुम्ही बाल्कनीमध्ये अशा मस्त ग्रीनरी म्हणून असे तुम्ही प्लांट्स लावू शकतात, घरामध्ये म्हणा, बाहेर म्हणा, बाल्कनीमध्ये. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला पॉझिटिव्हिटी येत असते. आपल्याला झाडं लावल्यामुळे पण आपल्या घरामध्ये एक आपल्याला पॉझिटिव्हिटी देत असतात, त्यांना बघून आपल्याला सुद्धा छान वाटत असतं. तर अशा तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्लांट्स किंवा इथे छोटे छोटे झाडं लावू शकतात आणि त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत असतं आणि त्यांना बघूनसुद्धा आपल्याला रोजचे ते झाडं बघूनसुद्धा आपल्याला खूप छान प्रसन्न वाटत असतं आणि रोज त्यामध्ये नवीन चेंजेस होत असतात झाडांमध्ये म्हणा. मग ते बघून आपल्याला सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर अशा गोष्टींमुळे पण आपण प्रसन्न राहू शकतो. तर पुढची टिप्स अशी की घरामध्ये आपल्या पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी आणि घरामध्ये आपली जी निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी काय करायचं ना की घरामध्ये सगळ्यात आधी झाडू मारून घ्यायचा. झाडू मारून झाला की फरशी पुसताना तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमित्र, जाड मीठ आणि हळद ह्या 3 गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करा. या गोष्टींमुळे पण खूप तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुमच्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी असेल, तुमच्या घरामध्ये काही जी निगेटिव्हिटी आलेली असेल तर तुम्ही या गोष्टींमुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी म्हणा, तुम्हाला घराची कोणाला दृष्ट लागलेली असेल ती सुद्धा बाहेर निघून जाईल. तर फरशी पुसताना या 3 गोष्टी पाण्यामध्ये टाकून नक्कीच पुसा, रोज डेली पुसा. तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन जाणवेल, घरामध्ये अगदी छान वाटेल, प्रसन्न वाटेल आणि तुमच्या घरातल्या ह्या अशा काही गोष्टींमुळे घराला लागलेल्या निगेटिव्हिटीमुळे
आपल्याला सुद्धा किती अडचणी येतात आणि त्या घरामध्ये असणाऱ्या निगेटिव्हिटी पॉईंट्समुळे आपल्याला सुद्धा निगेटिव्हिटी फील होते आणि आपल्यामुळे आपल्या घरातल्या सर्व माणसांना सुद्धा ती निगेटिव्हिटी जाणवते। त्यामुळे मग घर अस्वस्थ होऊन जातं आणि आपल्याला घरामध्ये मन लागत नाही। तर या गोष्टी नक्कीच फॉलो करा। तर पुढची टिप अशी की थोडंसं मन रमण्यासाठी तुम्ही घरामध्ये काम करत राहा सतत। तुम्हाला ज्या कामामध्ये इंटरेस्ट आहे म्हणा, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तुम्ही त्या नक्कीच घरामध्ये करत राहा आणि काहीतरी गोष्टींमध्ये असं बिझी राहा की त्या जे करून तुम्हाला दुसऱ्या निगेटिव्हिटी तुमच्या डोक्यात येणारच नाही। ते म्हणतात ना की रिकामं डोकं शैतानचं घर असं। तर ती अशी काही म्हण आहेत, म्हणजे तुम्ही जितकं रिकामं राहाल तुमच्या डोक्यामध्ये तितकीच सतत निगेटिव्हिटी विचार येत असेल, दिवसभरचे विचार चालू राहणार, तर तुम्ही जे काही काम करणार तुम्हाला त्याच्यामध्ये मनसुद्धा लागणार आणि तुमचं डोकं नेहमी फ्रेश राहील आणि माइंड अगदी पॉझिटिव्ह राहील। त्यामुळे या काही टिप्स छोट्या छोट्या तुम्ही नक्कीच फॉलो करा। तर पुढचं असं ना की घरामध्ये काय होतं की आपण जे काम करतो ना, तर आपल्याला ते काम करताना कधी कधी असं वाटतं की रोज तेच काम पण काय होतं ना की आपण घरातल्या कामांनी सुद्धा किती फ्रेश राहू शकतो आपल्यावरच डिपेंड आहे। जसं सकाळी उठल्यानंतर आपण बायका काय करतो ना की जास्त वेळ लगेचच उठल्या आपल्याला सवय असते की मोबाईल घ्यायचा। तर मोबाईल घेतल्यामुळे काय होतं ना की आपला मोबाईलमध्ये 5 मिनटं म्हणता आपला अगदी 2 ते 3 तास निघून जातात आणि त्या गोष्टीमुळे आपली जी कामं असतात ना सकाळची तिला वेळ होऊन जातो, टाईम होऊन जातो। जी सकाळची कामं असतात त्यांना दुपार होऊन जाते। अगदी अशा एका छोट्याशा मोबाईल पायी आपण आपला वेळ वाया घालवत असतो। तर तसं न करता उठल्या सगळ्यात आधी घरातली सकाळची कामं आवरून घ्यायची आणि मग जेणेकरून आपण दुपारची आपल्या स्वतःसाठी सुद्धा टाईम काढू शकतो आणि सकाळची कामं झालेली असल्यामुळे आपण स्वतःसाठी दुपारून आपल्या स्वतःसाठी काय आवडेल किंवा आपल्याला मेकअप करायला आवडतो किंवा आपल्याला कुठं फिरायला जायचं आहे तर आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकतो, मुलांना सुद्धा टाईम देऊ शकतो। आणि त्यात जर सकाळच्या गोष्टी जर वेळेवर नाही केल्या तर दुपारून त्या कामाला सुद्धा आपल्याला चिडचिड होत असते आणि ते काम करण्याची इच्छा वाटत नाही ना, असं वाटतं की आता किती सारं काम आहे की कसं करावं। तर अशा काही निगेटिव्हिटी असतात ज्या आपल्याला स्वतःलाच आपल्यामध्ये बदल करायचे आहेत आणि त्या गोष्टींपायी आपल्या घरामध्ये काही म्हणजे वेगळीच एनर्जी येत असते, ती आपल्याला लक्षात येत नाही। तर आपणच आपल्यामध्ये बदल करायचे आहेत। तर पुढची टिप अशी की मुलांना सुद्धा टाईम दिला पाहिजे आणि आपल्याला काही गोष्टी विचार येत असतील डोक्यामध्ये तर आपण काय करायचं, आपल्या मुलांसोबत दुपारचा टाईम स्पेंड करायचा, मिस्टरांसोबत टाईम स्पेंड करायचा आणि आपल्या मनात काय असेल ते आपण त्यांच्यासोबत शेअर केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या मनातल्या भावना समजतील आणि मग त्या गोष्टी त्यांना समजल्यामुळे आपल्याला सुद्धा मन जे आपल्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते सुद्धा असे विचार शांत होतील आणि आपल्याला एक चांगली पॉझिटिव्हिटी येईल। त्यानंतर पुढची टिप अशी की आपण घरामध्ये किचनमध्ये स्वयंपाक बनवतो त्यावेळेस आपल्या किचनमध्ये थोडा पसारा झालेला असतो आणि खरगटं वगैरे किचन ओट्यावरती सांडलेलं असतं आणि ह्या गोष्टी आपण रोजच्या रोज केल्याच पाहिजे। काय होतं ना की स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला भांडे घासण्याचा खूप कंटाळा येतो। भांडे रोजच्या रोज दिवसातून आपल्याला बायकांना 3 ते 4 वेळा घासावंच लागतं। त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण थोड्या वेळाने घासूया, पण त्याच गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत असते। म्हणजे आपण जर किचन आपला मेसी ठेवला तर म्हणतात ना जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी वसे, तशी गोष्ट आहेत। म्हणजे आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णेचा वास असतो। तर अन्नपूर्णा आपल्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्णा काय होतं ना की अन्नपूर्णा असल्यामुळे आपल्या घरामध्ये जो आपण स्वयंपाक बनवतो किचनमध्ये त्याच्यावरच आपलं अवलंबून असतं। आपण जे शिजवतो, जे अन्न आपण बनवतो तर त्या गोष्टींमुळेच आपलं म्हणजे आपल्या घरातले जे माणसं आहेत आपण त्यावरती अवलंबून असतो आणि मग आपलं किचनसुद्धा स्वच्छ राहणं खूप गरजेचं असतं। तर किचनमध्ये नेहमी किचन आपला स्वच्छ पाहिजे आणि किचनमधला जो क्लिनिंग असते ती आपली अगदी डीप क्लिनिंग म्हणा, रोज म्हणा तुम्ही केलीच पाहिजे। जर केली नाही त्यामुळे किचनमध्ये सुद्धा दरिंद्री येते आणि आपल्या घराला काही दोष लागून जातात आणि मग त्यामुळे आपल्याला समजत नाही की आपल्या काय गोष्टी की आपल्याला ज्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत आहेत। तर त्यामुळे असं न करता किचन नेहमी स्वच्छ ठेवत जा। त्यानंतर पुढची टिप अशी की आपल्याला थोडेसे भांडे घासायच्या वेळेस आपण काय करतो ना की खरगटं म्हणा किंवा काही म्हणा आपण किचनमध्ये तसंच ठेवायचं नाही आहे। तर किचनमध्ये खरगटं बिलकुलही ठेवायचं नाही आहे, सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी झोपताना म्हणा, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते, घरामध्ये पैसे टिकत नाही। तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा येत नाही। तर आपल्या घरामध्ये सगळ्यात मेन भाग म्हणजे किचन, तर किचन अगदी फ्रेश पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे।
तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला टिप्स आवडल्या तर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील. आता भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय बाय.